वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या मम्मीसाठी वाहिलेल्या प्रार्थनामय भावपूर्ण श्रद्धांजलीबद्दल तुमचे मनापासून आभार. आपल्याला ठाऊकच आहे की वसईच्या बऱ्याच अशा ट्रेडिशनल पारंपरिक रेसिपीज मम्मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ठेवून गेलेली आहे. थँक्यू सो मच मम्मी. मी बनवलेला शेवीचा उपमा तिला खूप आवडायचा आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासाठी अपलोड करीत आहे. रव्याचा उपमा आपण नेहमीच बनवतो, पण हा अशा प्रकारे शेवीचा उपमासुद्धा चवीला खूप छान असतो आणि ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांना टिफिनसाठी सुद्धा आपण हा उपमा देऊ शकतो. उपम्यासाठी वर्मिसेली शेव चांगली असते, पण तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता. 2 कप शेव घेते. 1 छोटा चमचा साजूक तूप घेऊन त्यामध्ये शेव भाजून घ्यायची आहे. शेव करपू नये म्हणून गॅस फ्लेम कमी ठेवून भाजा. भाजण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटे लागतात. झाली भाजून. बोलमध्ये काढून घेते. आता ह्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घाला. ह्यामध्ये भाजलेली शेव घालून बॉईल करून घ्या. ज्याप्रमाणे आपण पास्ता ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण बॉईल करतो तशीच ही शेव बॉईल करून घ्यायची आहे. बॉईल होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बॉईल होऊन जाते. बॉईल करण्यासाठी पाणी थोडं जास्तच घ्या, म्हणजे शेव सुटसुटीत होईल. गाळणी रेडीच करून ठेवली होती. शेव ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. आता गाळून घेते. ह्या गरम पाण्यावरून शेव उचला, कारण नाहीतर मग शेव ओव्हरकुक होईल. आणि अशा प्रकारे पसरवा, म्हणजे चिकटणार नाही. उपमा बनवायला सुरुवात करूया. 1 टीस्पून राई घ्यायची आहे आणि 1 टीस्पून उडीद डाळ. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखट मिरच्या घेतल्या असतील तर कमी घ्या. कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि 10 ते 12 काजूसुद्धा भाजून घेतले आहेत. 2 कांदे. थोडे हिरवे वाटाणे घालते. कॅप्सिकम, फ्रेंच बी अशा फळभाज्यासुद्धा आपण घालू शकतो. 1 टीस्पून साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस. पातेल्यामध्ये 2 चमचे तेल किंवा तूप वापरलं तरी चालेल. राईची फोडणी ह्यामध्ये घाला. कढीपत्ता, उडदाची डाळ. थोडा वेळ परतवली की लगेच कांदा आणि मिरच्या घालून परतवा. अशा प्रकारे कांदा थोडा गुलाबी रंगावर परतवून झाला की ह्यामध्ये तुम्ही घेतलेल्या भाज्या घाला आणि मीडियम गॅस फ्लेमवर झाकण देऊन शिजवा. शेव बॉईल करताना आपण मीठ घातले होते, त्यानुसार मीठ घाला. आता झाकण देऊन भाज्या शिजवून घ्या. आता घातलेल्या भाज्या पूर्णपणे शिजल्यानंतर बॉईल शेव मिक्स करा. आता ह्यामध्ये 1 टीस्पून साखर, लिंबाचा रस, भाजलेले शेंगदाणे आणि काजू. साखरेऐवजी आपण द्राक्ष घालू शकतो. मिक्स करून घेते. अशा प्रकारे परतवत असताना शेव सुटसुटीत होते. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण मिक्स करा. आता मीडियम गॅस फ्लेमवर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण द्या आणि नंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने शेवीचा उपमा बनवा.